हॅलो नर्सिंग एस्पिरंट, वेलकम टू नर्सिंग करिअर पॉइंट. तर नर्सिंग एस्पिरंट नवनवीन टॉपिक आणि लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर नर्सिंग एस्पिरंट हा क्वेश्चन अँड आन्सरचा आपला पार्ट 2 आहे. पार्ट 1 मध्ये आपण 5 क्वेश्चन पाहिलेले स्टाफ नर्सचे DMER एक्झाम 2023चे विथ एक्सप्लेनेशन. तर आपण आता नेक्स्ट 5 क्वेश्चन पाहूया. तर याच्यात पहिला क्वेश्चन आहे, विच लिगामेंट अटॅच दी ओव्हरी टू दी युटेरस. म्हणजे कुठली लिगामेंट ओव्हरी आणि युटेरसला कनेक्टेड असते, म्हणजे अटॅच करते. तर इथे ऑप्शन दिलेत बघा, युटेरोसॅक्रल लिगामेंट, सस्पेन्सरी लिगामेंट, इनफंडिब्युलोपेल्विक लिगामेंट आणि फोर्थ वन इज अ वेसिको सर्वायकल लिगामेंट. त्याचे करेक्ट आन्सर आपण अंडरलाईन केलेत. याच्यातले दोन्ही आन्सर करेक्ट आहेत, सस्पेन्सरी लिगामेंट आणि इनफंडिब्युलोपेल्विक लिगामेंट. तर आता इमेजमध्ये आपण पाहूया. तर इथे बघा, इथे ही दिली आहे सस्पेन्सरी लिगामेंट, हायलाईट केली आहे ना सस्पेन्सरी लिगामेंट. ती ओव्हरीला आणि युटेरसला कनेक्ट आहे. मग सस्पेन्सरी लिगामेंट काय ते अटॅच टू दी सुपेरियर ओव्हॅरियन पोल टू दी पेल्विक साईड वॉल. याच्यात काय असतं, ओव्हॅरियन वेसल्स वगैरे असतात. जी सस्पेन्सरी लिगामेंट आहे ना, त्याचं दुसरं नाव इनफंडिब्युलोपेल्विक लिगामेंट आहे. ठीक आहे, मग हे दोन्ही आन्सर करेक्ट आहेत. तर बाकीचे दोन ऑप्शन बघूया. युटेरोसॅक्रल लिगामेंट, इथे बघा युटेरोसॅक्रल लिगामेंट दिली आहे हायलाईट करून रेड कलरचे. तर हे काय करतं, तर अटॅच युटेरस टू सॅक्रम, म्हणजे सॅक्रमला युटेरसशी अटॅच करतं. वेसिको सर्वायकल लिगामेंट हे काय करते, अटॅच सर्विक्स टू दी ब्लॅडर, म्हणजे आपलं सर्विक्स आहे त्याला ब्लॅडरशी अटॅच करते, सर्विक्सला ब्लॅडरशी अटॅच करतं. ते आलं वेसिको सर्वायकल लिगामेंट. ठीक आहे, इथे हायलाईट करून दाखवलं आहे बघा, इथे हायलाईट करून दाखवलं आहे वेसिको सर्वायकल लिगामेंट. तर यातलं करेक्ट आन्सर आपण बघितलेत. युटेरोसॅक्रल म्हणजे काय बघितलं आपण, सॅक्रल आणि युटेरसला. ठीक आहे, सस्पेन्सरी आणि इनफंडिबल दोन्ही आन्सर करेक्ट आहेत. वेसिक्युलो सर्वायकल म्हणजे सर्विक्स आणि ब्लॅडरला अटॅच करणारी लिगामेंट. ठीक आहे, करेक्ट आन्सर यातलं हे दोन आहेत. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तर सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट इज दी ॲप्रोप्रिएट टर्म फॉर दी कम्प्लीट लिस्ट ऑफ गुड्स इन स्टॉक ड्युरिंग स्टॉक मॅनेजमेंट. म्हणजे ॲप्रोप्रिएट टर्म काय आहे, कम्प्लीट लिस्ट ऑफ गुड इन स्टॉक. तर याचा आन्सर आहे इन्व्हेंटरी. त्याच्यात ऑप्शन बघा, इन्व्हेंटरी, रेकॉर्डिंग, कॅटलॉगिंग आणि लिस्टिंग. त्याचा आन्सर आहे इन्व्हेंटरी. ठीक आहे, आपण पाहूया डिटेलमध्ये. तर इन्व्हेंटरी म्हणजे काय, इन्व्हेंटरी रेफर्स टू दी कम्प्लीट अँड डिटेलिंग लिस्ट ऑफ ऑल आयटम्स, गुड्स, मटेरियल्स, मेडिसिन्स और इक्विपमेंट अवेलेबल इन दी स्टॉक ॲट दी पर्टिक्युलर टाईम. इन्व्हेंटरी म्हणजे काय ते, तर आपली कंप्लीट अँड डिटेल लिस्ट, म्हणजे आपण लिस्ट बनवतो ना, कंप्लीट आणि इन्व्हेंटरी मेंटेन करा असं आपल्याला सांगितलं जातं की कुठले कुठले आयटम्स आपल्याकडे आहेत, गुड्स आहेत, मटेरियल्स आहेत, मेडिसिनची लिस्ट काढतो आपण, इक्विपमेंट कुठले आहे, सिरिंज पंप किती आहेत, व्हेंटिलेटर किती आहे, हे जे पाहिलं जातं ना, हे सगळं येतं इन्व्हेंटरीमध्ये. ठीक आहे, इन्व्हेंटरी इसेन्शियल काय आहे, का गरजेची आहे, तर आपलं हॉस्पिटल मॅनेजमेंट म्हणा, नर्सिंग ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये, फार्मसी सर्व्हिसमध्ये, स्टोअर मॅनेजमेंट, सप्लाय चेन सिस्टीम, म्हणजे या सर्वांमध्ये तुम्हाला इन्व्हेंटरी खूप महत्त्वाची आहे. आपण सगळ्याची इन्व्हेंटरी ठेवतो ना, मेडिसिनची ठेवतो, सिरिंज, ग्लोव, सर्जिकल इन्स्ट्रुमेंटची म्हणा, ड्रेसिंग मटेरियलची म्हणा, ऑक्सिजन सिलेंडर, या सगळ्याची, लिनन्स म्हणा, की या सगळ्यांची आपण इन्व्हेंटरी डेली मेंटेन करतो की किती शॉर्टेज आहे, किती कमी आहे, किंवा एक्सपायरी म्हणा. ठीक, ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, तर प्रिव्हेंट शॉर्टेज ऑफ सप्लायज, म्हणजे आपल्याला शॉर्टेज पडता नाही मेडिसिनचा. आज आपण पेशंटला मेरोपेनम दिलं आणि उद्या त्याला द्यायला मेरोपेनमच नाही आहे, मग ते शॉर्टेज झालं ना. आपण मेडिसिनला पेशंटला एकच दिवस दिलं, सेकंड डेला आपल्याकडे मेडिसिनच नाही आहे. मग ह्याच्यासाठी इन्व्हेंटरी मेंटेन करणं खूप महत्त्वाचं आहे. सेकंड काय, अवॉइड ओव्हर स्टॉकिंग किंवा रेड्यूस वेस्टेज. कधी कधी एक्सपायरीचे मेडिसिन पण असतात, मग याचं वेस्टेज कमी करण्यासाठी पण इन्व्हेंटरी खूप महत्त्वाची आहे. तर बाकीचे ऑप्शन का इनकरेक्ट आहे ते पण बघूया. इथे रेकॉर्डिंग दिलं आहे, रेकॉर्डिंग का इनकरेक्ट आहे, कारण रेकॉर्डला फक्त आपण डॉक्युमेंटिंग इन्फॉर्मेशन फक्त डॉक्युमेंट करतो. कॅटलॉगिंगमध्ये काय करतो आपण, अरेंजिंग आयटम सिस्टमॅटिकली इंटू कॅटेगरीमध्ये आपण सिस्टमॅटिकली असं आयटम्स अरेंज करतो. तर लिस्टिंगमध्ये काय येतं, लिस्टिंग पण का रॉंग आहे, आपण इथे सिम्पल लिस्ट बनवतो, नॉट कंप्लीट स्टॉक मॅनेजमेंट, म्हणजे पूर्ण स्टॉकची कंप्लीट मॅनेजमेंट नाही बनवतो, फक्त लिस्ट बनवतो. तर याचं करेक्ट आन्सर आपल्याला भेटलं आहे
इन्व्हेंट्री. ओके, करेक्ट आन्सर आपल्याला इथे भेटलं आहे इन्व्हेंट्री. तर थर्ड क्वेश्चन आहे डिस्प्लेसमेंट ऑर मिसअलाइनमेंट ऑफ ॲन ॲनाटॉमिकल पार्ट ऑफ द बॉडी इज कॉल्ड. मी ते ऑप्शन दिले आहेत बघा. एक्सकॅव्हेशन, डिस्प्लेसिया, सबलक्सेशन आणि लक्सेशन. तर करेक्ट आन्सर आहे लक्सेशन. तर आपण लक्सेशन म्हणजे काय ते पाहूया. तर इथे दिलं आहे बघा लक्सेशन. तर कंप्लीट डिस्प्लेसमेंट म्हणजे लक्सेशन म्हणजे काय, कंप्लीट डिस्प्लेसमेंट ऑर डिसलोकेशन ऑफ अ बोन ऑर जॉईंट फ्रॉम इट्स नॉर्मल ॲनाटॉमिकल पोझिशन. नॉर्मल ॲनाटॉमिकल पोझिशनपासून कंप्लीट डिस्प्लेसमेंट होते. आता इथे डायग्राममध्ये तुम्ही पाहू शकता, इथे हे बोन कम्प्लिटली आपला फिमर आहे, तो फिमर कम्प्लिटली बॉल अँड सॉकेट जॉईंट आहे ना, तो कम्प्लिटली रिमूव्ह झाला आहे, म्हणजे तिथून डिस्प्लेस झाला आहे. तर हे राहिलं लक्सेशन. ठीक आहे. तर बाकीचे लक्सेशन कशामुळे होऊ शकतं, तर ट्रॉमा म्हणा किंवा फॉल म्हणा, स्पोर्ट इंजुरी म्हणा, ॲक्सिडेंट. ठीक आहे. तर याच्यामुळे लक्सेशन होऊ शकतं. तर बाकीचे पण आपण बघूया बाकीच्यात काय होतं. तर एक्सकॅव्हेशनमध्ये बघा, एक्सकॅव्हेशनमध्ये काय, फॉर्मेशन ऑफ अ हॉलो ऑर डिप्रेस्ड एरिया. म्हणजे इथे डिप्रेस स्कल फ्रॅक्चर बघा, इथे याच्यात दिलं आहे डिप्रेस स्कल फ्रॅक्चर, मग हे झालं एक्सकॅव्हेशन. तर सेकंड आहे डिस्प्लेसिया, म्हणजे ॲबनॉर्मल डेव्हलपमेंट ऑफ टिश्यू ऑर ऑर्गन. म्हणजे इथे बघा ॲबनॉर्मल, इथे हे बोन पाहू शकता ना, बॉल अँड सॉकेट जॉईंट, इथे बॉल असा पूर्ण फॉर्म नाही झाला आहे, म्हणजे झालं ॲबनॉर्मल डेव्हलपमेंट झाली आहे टिश्यू ऑर ऑर्गनची. ठीक आहे. नेक्स्ट आहे सबलक्सेशन. आपण म्हणू पण आता याचं म्हणू पण शकतो की आपण आन्सर सबलक्सेशन पण येऊ शकतं. ठीक आहे. कारण का सबलक्सेशनमध्ये काय होतं आहे की ते पार्शियली डिस्प्लेस होते, कंप्लीट डिस्प्लेस होत नाही आहे ना, पार्शियली डिस्प्लेस होते. कम्प्लिटली म्हणजे हिपपासनं फिमर जॉईंट वेगळा होत नाही आहे ना, इथे फक्त पार्शियली डिस्प्लेस होते, सरफेस पार्शियली आउट ऑफ दी नॉर्मल पोझिशनपासून. तर हे झालं सबलक्सेशन. तर प्रॉपर आपण आन्सर याचा लक्सेशन येणार, कारण तिथे कम्प्लिटली डिस्प्लेस आहे जॉईंट सरफेसपासनं. ठीक आहे. नॉर्मल पोझिशनपासनं कम्प्लिटली डिस्प्लेस आहे. तर याचं करेक्ट आन्सर काय आपण पाहिलं, लक्सेशन. ठीक आहे. डिस्प्लेसमेंट्स ऑर मिसअलाइनमेंट ऑफ ॲन ॲनाटॉमिकल पार्ट ऑफ द बॉडी इज कॉल्ड लक्सेशन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. तर फोर्थ क्वेश्चन आहे बिफोर अप्लाइंग द क्लॅम्प टू द अम्बिलिकल कॉर्ड आफ्टर द बर्थ ऑफ अ न्यूबॉर्न इट इज इन्स्पेक्टेड फॉर द प्रेझेन्स ऑफ. म्हणजे आपण काय इन्स्पेक्ट करायला पाहिजे, तर इथे ऑप्शन बघा, 2 arteries and 1 vein, 2 arteries and 2 vein, 1 vein and 1 artery, 2 vein and 1 arteries. तर करेक्ट आन्सर आपण ग्रीनने हायलाईट केलं आहे, 2 arteries and 1 vein. तर आपण डायग्रामॅटिकली पाहूया. इथे बघा अम्बिलिकल कॉर्ड आपण दिली आहे, ही अम्बिलिकल कॉर्ड आहे. इथे तुम्ही पाहू शकता अम्बिलिकल आर्टरीज ह्या 2 आहेत ना, या अम्बिलिकल आर्टरीज आहेत आणि हे अम्बिलिकल व्हेन आहे. जसं आपण रेग्युलर आता आपल्या बॉडीमध्ये आपण पाहू शकतो ना, व्हेन काय करते तर डिऑक्सिजनेटेड ब्लड व्हेनमध्ये असतं आणि आर्टरीमध्ये काय असतं तर ऑक्सिजनेटेड ब्लड असतं, जे आपल्या हार्टकडून जे प्युरिफाईड ब्लड येतं बॉडी ऑर्गन्सपर्यंत पोहोचवण्यासाठी ते असतं आर्टरीमध्ये. पण छोट्या बच्चूंमध्ये जे न्यूबॉर्न असतात त्यांच्यामध्ये वेगळं असतं. तर काय करतं, अम्बिलिकल कॉर्ड्स किती असतात, अम्बिलिकल कॉर्ड कंटेन 2 arteries and 1 vein. तर अम्बिलिकल व्हेन काय करते तर ऑक्सिजन रिच ब्लड फ्रॉम प्लासेंटा टू फिटस. म्हणजे ही अम्बिलिकल व्हेन आहे, अम्बिलिकल व्हेन ही सिंगल आपल्याला दिसते ना ब्ल्यू कलरची, ती काय करते ऑक्सिजनेटेड ब्लड प्लासेंटापासनं न्यूबॉर्नपर्यंत बच्चूपर्यंत पोचवते. आणि ज्या 2 आर्टरीज आहेत, या 2 आर्टरीज आहेत अम्बिलिकल आर्टरीज, त्या काय करतात तर डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे जे बच्चूपासनं प्लासेंटापर्यंत न्यूबॉर्नपासनं ते प्लासेंटापर्यंत पोचवण्याचं काम करतं. ठीक आहे. आणि इथे आपण हे पाहू शकता वॉर्टन्स जेली असते, ते काय करतं ब्लड वेसलला प्रोटेक्ट करायचं काम करतं. तर याचं करेक्ट आन्सर आपण पाहिलं ना, डायग्रामॅटिकली समजलं तुम्हाला, 2 आर्टरीज असतात आणि 1 व्हेन असते.
तर हे याचं करेक्ट आन्सर आहे. बघा 2 आर्टरीज अँड 1 वेन. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया. तर 5th वन क्वेश्चन आहे इथे बघा. हेल्थ इंडिकेटर आर यूज फॉर. हेल्थ इंडिकेटर कशासाठी यूज होतात? तर ऑप्शन बघा. टू मीट बेसिक नीड, सेकंड वन हेल्थ स्टेटस ऑफ कम्युनिटी, थर्ड असेस रेट ऑफ इन्फेक्शन आणि फोर्थ रिक्वायरमेंट ऑफ हेल्थ नीड. ठीक आहे. याचं करेक्ट आन्सर आपण ग्रीनमध्ये दिलं आहे, हेल्थ स्टेटस ऑफ कम्युनिटी. तर आपण हे प्रॉपरमध्ये पाहूया डायग्रामॅटिकली. तर इथे बघा हेल्थ इंडिकेटर्स आर यूज. तर फर्स्ट हेल्थ इंडिकेटर्स म्हणजे काय, आपण त्याचे डेफिनेशन बघूया. तर हेल्थ इंडिकेटर्स आर मेजरेबल स्टॅटिस्टिक. मेजरेबल स्टॅटिस्टिक आहे. ही कशासाठी यूज होतात? तर ओव्हरऑल हेल्थ कंडिशन ऑफ पॉप्युलेशन ऑर कम्युनिटी. कम्युनिटीची ओव्हरऑल हेल्थ कंडिशन बघण्यासाठी आपण हेल्थ स्टॅटिस्टिक म्हणजे मेजरेबल हेल्थ स्टॅटिस्टिक आपण हेल्थ इंडिकेटर्स म्हणून वापरतो. हेल्थ इंडिकेटर्समध्ये काय आहे? तर मॉर्टॅलिटी रेट, मॉर्बिडिटी रेट, बर्थ रेट, हे सगळे हेल्थ इंडिकेटर्स आहेत. ठीक आहे. तर हे कशासाठी हेल्प करतात? इव्हॅल्युएटिंग हेल्थ सर्व्हिसेस, प्लॅनिंग हेल्थ प्रोग्राम्स म्हणजे हेल्थ प्रोग्राम प्लॅन करण्यासाठी, हेल्थ प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करण्यासाठी हे सगळं यूज करतात. तर टाईप्स ऑफ हेल्थ इंडिकेटर्स काय आहेत? तुम्ही पाहू शकता. मॉर्टॅलिटी इंडिकेटर्स आहे, म्हणजे डेथ रेट झाला तर मॉर्बिडिटी इंडिकेटर, डिसीज प्रिव्हिलन्स, न्यूट्रिशनल इंडिकेटर्स, तर माल न्यूट्रिशन रेट काय आहे, डेमोग्राफिक इंडिकेटर्समध्ये बर्थ रेट म्हणा, हेल्थ सर्व्हिसेस इंडिकेटरमध्ये डॉक्टर पेशंट रेशिओ. ठीक आहे. तर आता इन्फंट मॉर्टॅलिटी रेट तुम्हाला माहिती आहे, IMR म्हणजे नंबर ऑफ इन्फंट डेथ अंडर 1 इयर पर 1000 लाईव्ह बर्थ. तसंच मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट आहे, मॅटर्नल डेथ रिलेटेड टू प्रेग्नन्सी. हे सगळं इंडिकेटर्स आहेत. ठीक आहे. हेल्थ इंडिकेटर्समध्ये हे सगळे येतात. तर बाकीचे काय ऑप्शन इनकरेक्ट आहेत ते पण आपण बघूया. तर इथे फर्स्ट वन टू मीट बेसिक नीड्स, हे फक्त स्पेसिफिक बेसिक झालं, त्याच्यामुळे हे नॉट प्रायमरी फंक्शन आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे हे कट होतं. सेकंड वन हेल्थ स्टेटस ऑफ द कम्युनिटी, हे करेक्ट आहे. थर्ड वन आहे असेस रेट ऑफ इन्फेक्शन. असेस रेट ऑफ इन्फेक्शनमध्ये काय होतं? ओन्ली वन लिमिटेड यूज आहे, म्हणजे एकाचसाठी होतं. म्हणजे आपल्याला वर्सटाईल पाहिजे, सगळ्या ह्याच्यातलं हेल्थ स्टेटस प्रॉपर कम्युनिटीचा सगळा डेटा पाहिजे, त्याच्यासाठी ते लागू होत नाही. हे इन्फेक्शनचं एक सिंगल झालं, ओन्ली वन लिमिटेड यूज झालं. हां. आणि फोर्थ वन रिक्वायरमेंट ऑफ हेल्थ नीड्स. ह्याच्यात काय आहे? तर हे पार्शियल कन्सेप्ट आहे, ही कंप्लीट कन्सेप्टमध्ये आपल्याला येत नाही. आपण कंप्लीटची हेल्थ इंडिकेटरची कन्सेप्ट बघितली, त्याच्यात हे येत नाही. तर त्याच्यामुळे करेक्ट आन्सर आपण पाहिलं हेल्थ स्टेटस ऑफ कम्युनिटी. ठीक आहे. हेल्थ इंडिकेटर म्हणजे हेल्थ आर यूज फॉर हेल्थ स्टेटस ऑफ कम्युनिटी. तर या प्रकारे आपण इथे 5 क्वेश्चन विथ डिटेल्स पाहिले आहेत. तर नेक्स्ट आपण 5 क्वेश्चन लवकरच घेऊन येऊ. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.